हॅलो ट्रेडर. थोडंसं वीकली अनालिसिस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर अराउंड इथे बॉस आहे रिसेंटवाला. ओके. आणि हिचे जी वेव्ह थेरी चालू आहे. त्यानंतर इथे जर बघितला तर हा आहे आपला लिक्विडिटी पॉईंट इक्वल हाईज झालेले आहे तिथे. ओके. ही मेजर लिक्विडिटी आहे 4 आवर्सनुसार. त्यानंतर 4 आवर्सचा जर ऑर्डर ब्लॉक चेक केला तर लास्ट ओबी इन द मार्केट होता तेव्हा हा इतका त्याला फिलअप झालेला आहे पूर्णपणे किंवा वन टॅप झालेला आहे. ओके. त्यानंतर जे आत्ता करंट वेव्ह चालू आहे ती म्हणजे करेक्ट वेव्ह चालू आहे. ती कुठपर्यंत येऊ शकते? 4 आवर्सचे सगळे लेवल्स ऑलरेडी टॅप झालेले आहेत. ओके. 4 आवर्सचा स्ट्रॉंग लोएस्ट पॉईंट जो आहे तो अराउंड इथे आहे. ओके. त्यानंतर जर आपण 4 आवर्सचा गोल्डन पॉकेट यूज केला तर मग आपला एक मेजर 618 लेवलची ऑलरेडी लेवल टॅप झालेली आहे. म्हणजे काय की 4 आवर्सवरती मेजर कोणताही लेवल नाही आहे. त्यानंतर जर आपण बेसिक लेवल बघायचं म्हटलं तर मग हा एक एक्स्ट्रीमचा एक लेवल फायनलवाला आपला 4 आवर्सवरती येतोय. ओके. आता थोडंसं आपण स्मॉलर टाइम फ्रेम्सवरती जाऊयात. 1 आवरती जाऊयात. 1 आवरती जर आपण बघितलं तर 1 आवरती जर मेजर स्ट्रक्चर जो आहे तो अराउंड इथे आहे. हा इथे बॉस. ओके. त्यानंतर इथे आहे तुमचा अनेक बॉस. त्यानंतर या लेवलला असणार आहे आपला हा इथे शॉर्ट झालेला आहे. येस, शॉर्ट झालेला आहे इथे. त्यानंतर इथे आपला बॉस. ऑलराईट. त्यानंतर नवीन जो लेवल येते तो म्हणजे आपला इथे येते चेंज ऑफ स्ट्रक्चर. नवीन हिताला पुन्हा एकदा बॉस. त्यानंतर नेक्स्ट जर बघायचं म्हटलं तर हिताला आपला रिसेंटवाला बॉस. ओके. त्यानंतर 1 आवरचा मेजर स्ट्रक्चर शिफ्ट झालेला आहे इथे आणि अजून हाच स्ट्रक्चर शिफ्ट अजून सुद्धा प्ले करत आहे. 1 आवरवरती कोणतीही नवीन लेवल्स किंवा नवीन वेव्स तयार झालेली नाही आहे. सो त्यानुसार जर बघायचं म्हटलं तर मग रिसेंट ओबी जो येते आपला 1 आवरवरती हा येते आणि ह्याला जर थोडंसं आपण रिफाईन करायचं म्हटलं डायनॅमिक सोबत तर अराउंड आपला ॲज इट इज हा असा एक सेलिंग लेवल येतोय. ओके. त्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे काय की 4 आवर्सवरती इंटरनल स्ट्रक्चर शिफ्ट झालेला इथे. ओके. इंटरनल स्ट्रक्चर शिफ्ट. सो हा इंटरनल स्ट्रक्चर शिफ्ट आपल्याला एक चेंज ऑफ स्ट्रक्चरचा यूज किंवा डायनॅमिकचा आपण एक चांगला यूज करून घेऊ शकतो. ते म्हणजे काय की अराउंड हा एक 50%च्या झोनला आहे. सो दॅट की आपण हा एक आपला एक नवीन सेलिंग लेवल येणार. ओके. आणि हा एक आपला एक दुसरा सेलिंग लेवल येणार. याच्यावरती कोणतेच लेवल नाही आहे कारण का हा जो पूर्ण एक रिजन आहे हा एक लिक्विडिटी लेवल आहे. ओके. त्यामुळं हा लेवल आपल्यासाठी नसणार आहे. त्यानंतर हे आपला सारे बेसिक मेजर सेलिंग झोन्स. ओके. इथून अराउंड एक 2 ते 3 पॉईंटचा स्टॉप लॉस. इथं 1 हॉवरचा स्ट्रक्चर शिफ्ट गरजेचं आहे. 1 मिनिटचा सॉरी. 1 मिनिट स्ट्रक्चर शिफ्ट नीडेड आहे ते कंपल्सरी. आणि इथं का आपण डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो. ओके. हा असणार आपला 1 आवरचे मेजर सेलिंग लेवल्स. त्यानंतर आपण थोडंसं स्मॉलर टाइम फ्रेम्सवरती जाऊयात 15 मिनिटावरती. 15 मिनिटावरती जर आपण बघितलं तर 15 मिनिटावरती ऑलरेडी हा झालेला आहे त्याचा रिसेंट. 1 सेकंड. एक तासाची स्ट्रक्चर मी थोडीशी रिमूव्ह करतो किंवा हाईड करतो. त्यानंतर 15 मिनिटावरती जर आपण गेलो तर 15 मिनिटावरती स्ट्रक्चर मेजर कुठे शिफ्ट झाल्या बघूयात आपण.
हा होता इथे एक आपला रिसेंटवाला बॉस. ओके. त्यानंतर इथे झालेला आहे नवीन बॉस. जर बघितला तर क्लोजिंग झालेली आहे इथे. इथे आपला नवीन बॉस. त्यानंतर हा बॉसचा इथे झालेला आहे स्ट्रक्चरशिप. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो बॉस झालेला आहे तो आपला इथे झालेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट येतो आपला इथे. त्यानंतर नवीन जो येतो आपला तो म्हणजे इथे. रिसेंट आपला बॉस जो आहे तो 1, 2, 3 नुसार इथे आहे. ओके. सो आता इथला लेवल कसा प्ले होईल हे थोडंसं बघूया आपण. जर आता बघायचं म्हटलं तर अराउंड हा एक आपला एक स्ट्रक्चरल लिक्विडिटी आहे सेलिंगची. ओके. हा लिक्विडिटीला इथे 19-20 मार्केटने एक सपोर्ट घेऊन इथं स्वीप झालेला आहे. प्लस इथे एक लिक्विडिटी स्वीप सुद्धा झालेली आहे. आता काय काय होऊ शकतं? जे 1 तासाचे लेवल्स आहेत, त्यानुसार जर बघायचं म्हटलं तर वरती पूर्ण फेअर व्हॅल्यू गॅप पेंडिंग आहे. ओके. आपण काय करणार आहोत 15 मिनिट्सवरती 15 मिनिट्सवरती जर आपल्याला बघायचं म्हटलं तर अराउंड इथं आपला एक रिसेंटवाला बॉस सॉरी हा एक लक्ष नव्हतं माझं. ओके. त्यानंतर इथं आहे आपला स्वीप झोन. येस. ओके. आपण आधी इथं काय काय करणार आहोत? फर्स्ट इथं आपल्याला एक स्ट्रक्चरशिपची गरज आहे. ओके. ह्या स्ट्रक्चरशिप झाल्यानंतर मग आपण इथून एक बाईंग बघू शकतोय उद्यासाठी कुठपर्यंत? ते म्हणजे अराउंड हा लेवल पण. तर जिथपर्यंत फेअर व्हॅल्यू गॅप पेंडिंग आहे. म्हणजे अराउंड इथपर्यंत फेअर व्हॅल्यू गॅप आपलं पेंडिंग आहे. सो इथपर्यंत आपण एक बाईंग बघू शकतो अराउंड 2798 किंवा 2898 किंवा 2897च्या आसपास. ओके. फेअर व्हॅल्यू गॅप जिथपर्यंत पेंडिंग आहे तिथपर्यंत आपण सेलिंग बाईंग बघणार आहोत. त्यानंतर ज्यावेळी मार्केट 2906ला येईल तिथे आपण आपला व्ह्यू चेंज करणार आहोत. इथं आपण 1 मिनिटच्या शिपवर वेट करणार आहोत. नाहीतर मग फर्दर लेवलला बघायचं म्हटलं तर 15 मिनिटाचा हा वेव्हचा ओबी सुद्धा इथे येतोच. प्लस इथे डायनॅमिक सुद्धा येते हायर टाइम फ्रेमचा. सो एक आपला एक चांगला स्ट्रॉंग लेवल आहे. ओके. तर आता आपलं करंटली व्ह्यू काय असणार आहे की मार्केटने इथून एक स्ट्रक्चरशिप द्यावं आणि इथनं इंटरनल स्ट्रक्चर करत या लेवलपर्यंत आपल्याला बाईंग मिळेल. तिथून आपल्याला पुन्हा सेलिंग दिसणार आहे. किंवा सेकंड म्हणजे काय की मार्केटने डायरेक्ट ह्या लेवलला गेल्यानंतर इथनं एक आपल्याला सेलिंग मिळणार आहे. हे दोन आपले सेलिंगचे मेजर व्ह्यू आहेत. ओके. त्यानंतर जर मेजर बाईंग जर बघायचं म्हटलं तर ऑलरेडी हा एक एका बेसिक बेसिक म्हणेन मी, चांगला नाही. बेसिक बाईंग लेवलवरती आहे हा एक. ओके. म्हणून इथून आपण एक स्ट्रक्चरशिपची वाट बघणार आहोत. इथे स्ट्रक्चरशिप झाला. स्ट्रक्चरशिपच्या फेअर व्हॅल्यू गॅप प्लस ओबीला आपण इथनं एक बाईंग उचलणार. ती आपण राईड करू शकतो अराउंड 10 ते 15 पॉईंटपर्यंत. आणि तिथून मग सेलिंगसाठी शिफ्ट होणार आहोत. ओके. 15 मिनिटाचा व्ह्यू आहे. तो म्हणजे ऑलरेडी सगळे 4 तास अजून सुद्धा बुलिश आहे. ओके. त्यानंतर 1 आवर बेरीज झालेला आहे. 30 मिनिट सुद्धा बेरीज आहे. प्लस 1 आवर 50 मिनिट सुद्धा बेरीज आहे. सो ओव्हरऑल सगळे ट्रेंड बेरीज आहेत. फक्त 4 आवर्स सोडला की. सो इथं काय होऊ शकतं की मार्केट माईट बी लोकांना बाईंगसाठी फसवून पुन्हा सेलिंगला येईल. ओके. ही मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की इथून या लेवलपर्यंत जाऊन पंप देऊन इथनं पुन्हा आपल्याला सेलिंग बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर मार्केटने हा लेवलला रिस्पेक्ट दिला नाही म्हणजे कुठला 2928.5 ही जर लेवल जर ब्रेक केली मार्केटने तर वरती पूर्णपणे क्लीन लिक्विडिटी लेवल आहे 4 आवर्सपर्यंत. सो आपल्याला एक नवीन ऑल टाईम हाय दिसू शकतोय. ओके. तोपर्यंत जर बघायचं म्हटलं तर 4 आवरवरती हा एक आपला बाईंग झोनलाच आहे. अजून सुद्धा डिमांड झोनला आहे. आपण इथं 15 मिनिटाच्या 4 आवरला जर सपोर्टला असेल तर आपण ऑफकोर्स 15 मिनिटाच्या शिफ्टसाठी वाट बघणार आहोत. बरोबर. हा आपला एक प्राईम रूल आहे 4 आवर्सच्या लेवल्सनं काम करायचं. सो आपण काय करणार या लेवलला एक बाईंगचा व्ह्यू असणार आहे आपला इथून. ओके. हा एक गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथून म्हणजे अराउंड 1 आवरच्या या लेवलपासून इथून आपण एक शिफ्ट बघणार आहोत 1 मिनिटचा. का? कारण का हा स्ट्रॉंग लेवल नाही आहे. ओके. सो जर इथं प्ले झालाच तर 1 मिनिटचा शिफ्ट होऊनच. सगळ्यात स्ट्रॉंग लेवल बघायचं म्हटलं तर अराउंड हा आहे 2928.
3 हा सगळ्यात खूप चांगला लेवल आहे सेलिंगचा, स्ट्राँग लेवल आहे हा. अराउंड 5 ते 6 पॉइंट 5 पॉइंटचाच लेवल येतोय. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. हे आपलं असणार आहे उद्याचं किंवा म्हणू शकता आठवड्याची लेवल्स. त्यानंतर राहिली गोष्ट लास्ट बाईंग झोन कोणता आहे मार्केटमध्ये? तो म्हणजे अराउंड हा लेवल आहे. ओके. हा लेवल एक लास्ट बाईंग झोन आहे आपल्या इथे. ओके. याला जर रिफाईन करायचं म्हटलं तर अराउंड एवढं असेल. तो इथं आपल्याला एक बाईंग बघणार आहोत. तोपर्यंत हा जर लेवल ब्रेक झाला तर इथपर्यंत क्लीन रेंज ही फक्त आणि फक्त सेलिंगची आहे. म्हणजे डायरेक्ट सेलिंग नाही. इथं आपण शिफ्ट बघूनच सेलिंग करणार आहोत. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. हा आहे आपला एक वीकली एनालिसिस. यानुसार तुम्ही आपले ट्रेड्स प्लॅन करू शकता. ओके. थँक यू.